कोकणाचं मुखपत्र कोकण दर्पण या वर्तमानपत्राचा 15वा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा येत्या 28 फेब्रुवारीला नवी मुंबई येथे संपन्न होतोय. अर्थात कोकण दर्पणने सुरू केलेली राज्यस्तरीय गौरव पुरस्काराची परंपरा ही अखंड कायम आहे. आणि यावेळेस आपण पत्रकारितेमधील जो सर्वोच्च पुरस्कार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्कार, या पुरस्कारानं आपण सन्मानित करणार आहोत नवी मुंबईतले सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार विक्रम गायकवाड यांना. खरं तर मागील 25 वर्ष आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती आवाज उठून समाजाला न्याय देण्याचं काम विक्रम गायकवाड यांनी केलेलं आहे. आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. नवी मुंबईच्या पत्रकार क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष आपण काम करताय आणि ह्या वर्षी कोकण दर्पणचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्कार हा मी आपल्याला बहाल करतोय. काय प्रतिक्रिया व्यक्त कराल, काय सांगाल? सर्वात प्रथम कोकण दर्पण या ग्रुपचं मी आभारी आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्कार इतका मोठा पुरस्कार मला दिला जातोय हे मी गौरवास्पद समजतो माझ्यासाठी. आणि कोकण दर्पण चं जे काम आहे गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही बघतोय. कोकण पट्ट्यात आणि नवी मुंबईत मोठ्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळे सामाजिक चळवळ तर उभी केलेलीच आहे आणि वेगवेगळे प्रश्न हाताळलेले आहेत खूप चांगल्या पद्धतीने. त्यामुळे हा पुरस्कार माझ्यासाठी खूपच अभिमानास्पद आणि गौरवास्पद असा आहे. नक्कीच आपण पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्कार, क्रांतीसूर्य प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला संविधान दिलं. एक घटनाकार म्हणून आपण बाबासाहेबांना पाहतो, वेगवेगळ्या अंगानं वेगवेगळ्या पैलूंनी बाबासाहेबांचा आपण उल्लेख करतो. परंतु देशातील सर्वात ज्येष्ठ आणि एक कणखर संपादक पत्रकार म्हणून बाबासाहेबांची ओळख आहे. त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता, प्रबुद्ध भारत असे अनेक वृत्तपत्र सुरू केली आणि समतेचा संविधानातून जे अंकित केलं, समता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय आणि समतेचा हा जो काही उत्तम भाग आहे याला आपण पकडून समता हा पुरस्कार आपण सुरू केलेला आहे. आपल्यासोबत विक्रम गायकवाड आहेत. खरं तर पत्रकारितेमध्ये हा जो प्रवास आहे साधारणतः कशा प्रकारे पत्रकारितेमध्ये सुरुवात झाली, का वाटलं पत्रकार व्हावं? जसं बाबासाहेबांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला अंकित केलेला आहे, ते अधिकार दिलेले आहेत, तर काय भावना आहे? कसं आहे, लहानपणापासूनच आम्ही एकदम झोपडपट्टीतून आम्ही आल्यामुळे सामाजिक प्रश्न आणि आंदोलनं ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला लहानपणापासून अंगवल्या आल्या. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आम्ही विद्यार्थी संघटना आणि त्या माध्यमातून काम करताना आम्ही आपोआप चळवळीत आलो. चळवळीत आल्यानंतर पत्रकारितेत येणं आपोआपच त्यात आलो, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसा असल्यामुळे आम्ही त्यात आपसूक खेचलो गेलो. कारण त्यांचा वारसा आहे, त्यांनी ज्या पद्धतीने एका जगाला एक वेगळ्या पद्धतीने समतेचा संदेश दिलेला आहे, तो संदेश कुठंतरी आपल्या ह्याच्यातून उतरावा, लेखणीतून उतरावा, ह्या उद्देशाने मी पत्रकारितेत आलो. आणि आतापर्यंत मी माझ्या परीने जो वंचित घटक आहे, वंचित आहे, दलित आहे, पीडित आहे, तो कुठल्या जाती धर्माचा असो, कुठल्या असो, त्याला माझ्या लेखणीच्या माध्यमातून, बातम्यांच्या माध्यमातून असेल, मी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्या पुढेही हाच वारसा मी पुढे ठेवेन असं मी आपल्याला सांगू इच्छितो. साधारणतः बदलत्या पत्रकारितेमधली मोठी आव्हानं आपल्याला सध्याला पाहता मिळतात. बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा आदर्श आपण करतो, ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी पत्रकारिता केली, समतामूलक म्हणजे समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी दबलेला, कुचलेला जो काही आवाज आहे त्याला आवाज देण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि आगामी काळामध्ये येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी हे फार मोठं आव्हानात्मक कार्य राहणार आहे. कसं पाहता या पत्रकारितेकडे तुम्ही? नक्कीच खूप आव्हानात्मक सध्या परिस्थिती आहे आणि आम्हालाही बऱ्याच अडचणी येतात वेगवेगळे, कारण आता पूर्वीची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता त्यात खूप फरक पडलेला आहे. त्यामुळे हा फरक आणि लोकांना न्याय देणं ह्या गोष्टी खूपच आता अडचणीच्या ठरत आहेत. कारण मीडिया पूर्वीसारखी राहिलेली नाही. आता फक्त आणि फक्त एक विशिष्ट लोकांची मक्तेदारी असल्यासारखी मीडिया झालेली आहे. त्याच्यामुळे लोकांना न्याय देण्यासाठी आता अनेक समस्या आणि म्हणजे न्याय देणं खूप कठीण झालेलं आहे. पण तरी आपल्या परीने आपण जे शक्य आहे तेवढं करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नवीन जी पत्रकारितेची पिढी आहे ना इथे, त्या पत्रकारांना साधारणतः समतामूलक समाज प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या लेखणीतून ते अंकित व्हावं किंवा समाजाला न्याय मिळावा, यासाठी काय आवाहन करावे तुम्ही? खऱ्या अर्थाने आता समतामूलक आणि ह्या गोष्टी, न्याय देण्याच्या गोष्टी आत्ताच्या पत्रकारितेत ते काय राहिले नाही. आता सगळ्या गोष्टी कमर्शियल झाल्यासारख्या झालेल्या आहेत. वर्तमानपत्र असतील, न्यूज चॅनल असतील, हे सगळे जण ही फक्त एक बिझनेस या पद्धतीने बघत आहेत. त्यामुळे पत्रकारही येत आहेत
की त्याच उद्देशाने येतात, काहीतरी कमवणं, काहीतरी मिळेल आपल्याला ह्या उद्देशाने येत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मला वाटत नाही की ते अशा पद्धतीने न्याय देण्यासाठी किंवा कुणाला मदत करण्यासाठी करत असतील काही लोक, पण मला वाटत नाही की ती परिस्थिती आता राहिलेलं नाहीये. त्यामुळे खूप मोठं आव्हान आहे की ती पूर्वीची पत्रकारिता आणि आता राहण्यात खूप फरक आहे. धन्यवाद. ज्या पद्धतीनं कोकण दर्पण अर्थात बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा वसा घेऊन जो पुढे आलेलं हे वर्तमानपत्र आहे, 15 वर्षे पूर्ण होत आहेत. संपूर्ण कोकणपट्टी असेल, रत्नागिरीपासून मुंबईपर्यंत, ठाणा, नवी मुंबई या परिसरामध्ये आपण हे वृत्तपत्र चालवतोय. काय शुभेच्छा द्याल एकूणच कोकण दर्पणच्या ह्या वाटचालीस? कोकण दर्पण हे वर्तमानपत्र असेल, मीडिया न्यूज असेल, यांचं काम मी गेल्या कित्येक वर्षापासून मी स्वतः बघतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी जम बसवलेला आहे रायगड आणि नवी मुंबई या परिसरामध्ये. आणि या पुढील काळातही कोकण दर्पणने अशाच पद्धतीने वेगवेगळे उपक्रम, चांगले लोकोपयोगी असेल किंवा समाजाला एक दिशा देणारे असे उपक्रम राबवावेत आणि वर्षानुवर्ष हे वाटचाल त्यांची पुढे चालू राहावी, चांगल्या पद्धतीने चालू राहावी, हेच मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. हे होते विक्रम गायकवाड, नवी मुंबईतले ज्येष्ठ पत्रकार. गेली वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून आपल्या कार्याच्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजाच्या मनामध्ये ठसा उमटवलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पत्रकारितेची मुहूर्तमेढ ठेवली, ती मुहूर्तमेढ सातत्यपूर्वक कशी तेवत राहील, तो पत्रकारितेचा दिवा कसा कायमस्वरूपी समाजाला उजाळा देईल, हा प्रयत्न सातत्यपूर्वक त्यांनी केलेला आहे. नवीन येणाऱ्या पत्रकारितेचं आव्हान, पत्रकारितेमध्ये आलेली व्यावसायिकता आणि कमर्शियलता, ह्याच्यामध्ये पत्रकारितेला समोर जे आलेली आव्हानं आहेत, सामाजिक न्यायाचे जे काही प्रश्न निर्माण होत आहेत, त्याची खंत देखील त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलेला आहे. विक्रमजी नमस्कार आणि खूप खूप शुभेच्छा. कोकण दर्पणचा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्कार आपण स्वीकारलेला आहे. आपल्या वाटचालीला देखील खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.